आणि हे कोण बोलतंय? रोज सकाळी 9ला माईकच्या समोर येऊन बोलणारं माकड, की जो शुद्धीत बोलतो, का तो संजा गांजाच्या नशेत बोलतो, याचं संशोधन करावं लागेल तो. अरे या महाराष्ट्रातल्या बहिणींचं कुंकू पुसलं गेलं ना महाराष्ट्रामध्ये. कुठे तू बाठा? तुरुबाठा सपत्नीक सपरिवार युरोपमध्ये थंड हवेची मजा घेत आहेत. आणि त्यांचं काय होतं? युटी म्हणजे युटर्न ठाकरे. आता तर त्यांची परिस्थिती अशी झाली आहे की उबाठा म्हणजे उठता बसता ठणाणा याच्याशिवाय दुसरं काही कामच त्यांना राहिलेलं नाहीये. एक बात दुसऱ्या की फिरायला गेलेल्या, काश्मीर बघायला गेलेल्या निरपराध आणि निष्पाप नागरिकांच्या वरती काही आतंकी येतात, काही दहशतवादी येतात. बंदुकीच्या टोकावरती त्यांना त्यांचा धर्म विचारला जातो. बंदुकीच्या टोकावरती त्यांना अजान म्हणायला लावली जाते. आणि धर्म विचारून वेचून ते अतिरेकी निष्पाप पर्यटकांची निघृण हत्या करतात. आणि शांततेनं 370 कलम रद्द केल्यानंतर शांततेनं नांदणारं काश्मीर हे रक्ताने न्हाऊन निघतं. तिथून सुटून आलेल्या पर्यटकांच्या आपबीती जेव्हा चॅनलच्या माध्यमातून ऐकली तेव्हा अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं. आमची एक भगिनी सांगते की घाबरून आम्ही आमच्या कपाळावरच्या टिकल्या सुद्धा काढल्या. आम्ही इतके घाबरलो की आम्ही अल्लाहू अकबर सुद्धा म्हटलं. आम्ही इतके घाबरलो की आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही अजान सुद्धा म्हणू, पण त्यांनी आम्हाला नाही सोडलं. एकुलती एक मुलगी असणारी जिने आपल्या वडिलांचा अंत्यविधी, वडिलांच्या चितेला आग काल स्वतः दिली, ती आमच्या मुंबई डोंबिवलीत राहणारी ती मुलगी सांगते की आमच्या आईनं आमच्या वडिलांना कवटाळलं, पण तरी सुद्धा त्या दहशतवाद्यांनी, त्या आतंक्यांनी वडिलांच्या पोटामध्ये गोळी मारली. नेव्हीमध्ये काम करणारे ज्यांचं 7 दिवसापूर्वी लग्न झालेलं होतं, जो फोटो बघून फक्त भारत नाही तर पूर्ण जग रडतंय. 7 दिवसापूर्वी लग्न झालेली नवविवाहिता, जिच्या हातात अजून लाल भडक चूडा आहे, जिच्या तळहातावरची मेहंदी अजून पुसली गेलेली नाहीये, तिचा पती हा भारताच्या नौदलामध्ये काम करतोय. त्यालाही धर्म विचारून मारलं जातं. आणि स्वतःच्या कपाळावरचं कुंकू 7च दिवसामध्ये डोळ्यासमोर मारलं गेल्यानंतर हातात लाल भडक चुडा असणारी, तळहातावरची रंगलेली मेहंदी असणारी ती भगिनी सुन्नपणे जेव्हा बसून होती तेव्हा तिचा फोटो हा प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आणणारा ठरला. त्याच्यानंतर माननीय अमित शहा साहेब तिथे गेले. आदरणीय मोदीजींनी सांगितलं की आम्ही दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देऊ. पण मला सांगा माझ्या भावांनो आणि बहिणींनो, की ज्या वेळेला महाराष्ट्रातले हजारो पर्यटक हे तिथे अडकलेले आहेत. आज आम्ही मुलाखती बघितल्या नागपूर मधल्या काही पर्यटकांच्या, की ते अनंतनाग मध्ये देवदर्शनासाठी रेल्वेने गेले होते. आणि जसं म्हणतात ना की आसमानी आणि सुलतानी संकट एकदम आली, भूस्खलन झालं, रेल्वे पुढच्या 8-10 दिवसांच्यासाठी डिस्टर्ब झाली, रेल्वेची तिकीटं त्यांना मिळणार नाहीयेत. आणि याच्यामध्ये मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणं ज्याला म्हणतात ना, की ही घटना घडली. आणि सगळ्या विमान कंपन्यांनी आपले तिकिटांचे रेट वाढवले. मग सर्वसामान्य परवडणार आहेत ती तिकीट? मग अशा वेळेला जर या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, शेतकऱ्यांचा पुत्र, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, जे प्रत्येक संकटात मदतीसाठी धावून जातात, ज्यांना लोक मदतीचा हात म्हणतात, ज्यांना लोक अनाथांचा नाथ म्हणतात, ज्यांना लोक एकनाथ म्हणतात, ते आमचे एकनाथजी शिंदे साहेब.
जर काश्मीरमध्ये अडकलेल्या त्या निरपराध पर्यटकांना सोडवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून काश्मीरमध्ये गेले, त्यांनी गुन्हा केला, त्यांनी अपराध केला, त्यांनी चूक केली, आणि हे कोण बोलतंय? रोज सकाळी 9ला माईकच्या समोर येऊन बोलणारं माकड, की जो शुद्धीत बोलतो, का तो संजा गांजाच्या नशेत बोलतो? याचं संशोधन करावं लागेल. तो भांडूपचा भामट्या तो म्हणणार की शिंदे साहेबांनी काश्मीरला जायला नाही पाहिजे होतं. अरे महाराष्ट्र धर्मावरती टाळी देणारे तुम्ही लोक, अरे महाराष्ट्रातली लोक मारली गेली ना काश्मीरमध्ये. अरे या महाराष्ट्रातल्या बहिणींचं कुंकू पुसलं गेलं ना महाराष्ट्रामध्ये. मग कुठे आहे उबाठा? तर उबाठा सपत्नीक सपरिवार युरोपमध्ये थंड हवेची मजा घेत आहेत. उबाठा इंग्लंडमध्ये युरोपमध्ये फिरत आहेत. एकनाथजी शिंदे साहेब काय करत आहेत? अरे मध्यरात्री सुद्धा बघा, कालचे सगळे लाईव्ह, मध्यरात्री सुद्धा स्वतः विमानतळावरती थांबून प्रत्येकाला खाजगी विमानांची सोय करून जर महाराष्ट्रामध्ये सुखरूप पाठवलं तर गुन्हा केला, अपराध केला. आणि हे माईकच्या समोर हे बडबडणार, हे बुद्धीने अंधारलेले लोक आणि माईकची नशा चढलेले लोक हे ठरवणार की अरे तुमच्या नेत्यांना साधं ट्विटरवरती व्यक्त नाही होता आलं, त्यांनी साधी सहानुभूती नाही दाखवली. अरे आमचा नेता, आम्हाला अभिमान वाटतोय की केरळचा पूर असू दे, कोकण मधलं संकट असू दे, ईर्षावाडीचा गड पडू दे, आसाम मधला पूर असू दे, कोल्हापूरचा पूर असू दे, नाहीतर महाड मधली इमारत पडू दे, नाहीतर आज काश्मीर मध्ये दहशतवाद्यांचा हल्ला असू दे, आमचा नेता ऑन द स्पॉट जाऊन तिथे लोकांना मदत करतो, याचा आम्हाला अभिमान आहे. अरे ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टीचं समर्थन करता? काहीच वाटलं नाही. देशाच्या एकतेवरती हल्ला होतो, देशाच्या अखंडतेवरती हल्ला होतो. अरे त्याबद्दल आज आयोजित केलेल्या सर्वपक्षीय मीटिंगला सुद्धा हे उबाठाचे लोक उपस्थित नाही राहिले. सामंत साहेब, अलीकडे ते लोक आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना एसनशी म्हणतात. साहेब, आपण सांगा सगळ्यांना की एसनशी म्हणजे काय? ए म्हणजे एक, सन म्हणजे संवेदनशील आणि शी म्हणजे शिवसैनिक. एसनशी म्हणजे एक, संवेदनशील, शिवसैनिक. आणि त्यांचं काय होतं? युटी. युटी म्हणजे युटर्न ठाकरे. बरोबर आहे ना? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना वाटत होतं राम मंदिर झालं पाहिजे, त्यांनी युटर्न घेतला म्हणून ते युटर्न. वक्फ बोर्डच्या विरोधामध्ये हिंदू हृदय सम्राट होते, यांनी त्याच्यावरून सुद्धा युटर्न घेतला म्हणून ते युटर्न ठाकरे आहेत. आपण त्यांच्या नादाला लागायला नको. आता तर त्यांची परिस्थिती अशी झाली आहे की उबाठा म्हणजे उठता बसता ठणाणा याच्याशिवाय दुसरं काही कामच त्यांना राहिलेलं नाहीये. दुसऱ्या बाजूला आपले नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय उदयजी सामंत साहेब असतील, माननीय निलेशजी राणे साहेब असतील किंवा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले सगळे मंत्री असतील, ते दिवस रात्र जनतेच्यासाठी झटतायत,